राजकारणामध्ये कधी कुठल्या वेळेस काय होईल, कुठला नेता कोणता निर्णय घेईल किंवा कुठली पार्टी कुणासोबत जाऊन चाय नाश्ता म्हणून जेवण करून येईल, काहीही भरोसा नाही. फक्त त्या पक्षाशी, त्या पार्टीशी काही कार्यकर्तेच फक्त प्रामाणिक असतात. पार्टी, नेते हे कधीच कुणाशी प्रामाणिक राहत नाहीत, एवढं मात्र नक्की आहे. सध्या संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जे तू-तू-मैं-मैं चालू आहे त्याला म्हणतात कोल्ड वॉर. मारायचं त्यानं मारल्याने करायचं, ह्याने मारल्यासारखं करायचं. पण हे दोघांमधलं चाललं आहे हे अतिशय मजेशीर आहे. मित्रांनो, आपल्याला आज व्हिडिओमधनं हेच बघायचं आहे की आता आबाळ फाटलं गेलं आहे. भाकऱ्या करायच्या पण पीठ पळवण्याची तयारी चालू आहे. मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार आणि सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. ह्या 4 ते 5 दिवसामध्ये शरद पवारांनी काही आमदारांसोबत ही एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये बैठक केली. आता ह्या बैठकीचे अर्थ काय आहेत ते सुप्रिया सुळेताईंनी आणि काकांनी आणि जयंतराव पाटील यांनी सांगितलेलं आहे. ते कितीही काही म्हणू द्या, काकाची भूमिका ही या लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडील असणारच, यामध्ये काहीही वाद नाही किंवा शंका नाही. मग त्या बैठकीवरनं काका कसं गद्दाराच्या घरी म्हणजेच ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग केले हे चुकीचं आहे, हे पवार साहेबांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उभा करू शकतो किंवा उभा राहतो. एक विश्वास राहत नाही यांच्यावरती, असं संजय राऊतांना म्हणायचं आहे. आणि त्यावरती सुप्रिया सुळे काय म्हणतात, आता तुम्हाला मी हे दोन्हीही व्हिडिओ दाखवणार आहे बरं का. प्रथमतः तुम्ही संजय राऊतांचा व्हिडिओ पाहून घ्या. त्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही. आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य आहे. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी. एक मराठीमध्ये म्हण आहे, म्हणजे कसं, शेंबूड आपल्या नाकाला, ज्ञान सांगे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला. जे आपण करतो ते सगळं ओके असतं, सगळंच काही ठीक असतं, पण जे दुसरे करतात हे चुकीचं असतं. इकडे स्टेजवरून देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायच्या नाहीत, ती अपशब्द बोलायचे, तू तर राहशील नाहीतर मी तर राहीन, इथपर्यंत जाऊन टीका करायची. ते फक्त आपल्या अहंकारापोटी. आणि त्यांच्याच दालनामध्ये जाऊन त्यांनाच पुष्पगुच्छ देऊन हाजी करायचं, ह्या सगळा प्रकार महाराष्ट्रानं काही दिवसाच्या अगोदर पाहिलेला आहे. म्हणजे जे कोणी फडणवीसांना संपवण्यासाठी गेले होते ते स्वतः आज काय आहेत हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आपल्यासोबत आज कुठलेच व्यक्ती, कुठलेच आमदार, कुठलाच नेता, कुठलाच कार्यकर्ता राहायला तयार नाही. यामध्ये काहीतरी चूक आपली असणार आहे, काहीतरी कमी आपल्यामध्ये असणार आहे. या विषयाचं आत्मपरीक्षण न करता वारंवार दुसऱ्यावरती शिंतोडे उडवण्यामध्ये काही लोकांना अगदी रस असतो, हे तेवढंच खरं आहे. आता हे सगळं राऊतांचं बोलणं, जर काकावरती घेतलेला संशय, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आघाडीमध्ये राहून संजय राऊतांचा पक्ष हा नाराज आहे. मग त्यावरती सुप्रियाताई म्हणजे सुसूताई काय बोलले हे तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले, राष्ट्रवादी घेऊन, मग त्यावेळेस अवघ्या 17 दिवसामध्येच उद्धव ठाकरे हे जाऊन दादांना मिळाले. असा राऊतांच्या वारावर ताईचा पलटवार आहे. तुम्ही तो पण व्हिडिओ बघून घ्या. असं आहे, ही गोष्ट खरी आहे की माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन
दादाला भेटून आले होते. ही वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि तसं आदरणीय पवारसाहेबांना एका पत्रात अध्यक्षपदावरनं ज्या पद्धतीने काढलं होतं तेव्हा आम्हालाही तो धक्काच होता. पण ठीक आहे, उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही. सगळं असं चाललंय बघा गणित. एक मला हे बघून गोष्ट आठवली होती की 2 माकडाचं भांडणं होतं, हातामध्ये लोण्याचा गोळा होतो, ते ह्या सगळ्या गोष्टी, सॉरी 2 मांजरं होते आणि 1 माकड होता, दोघांच्या हातामध्ये लोण्याचा गोळा होता आणि ते दोघांची बरोबरी करण्यामध्ये त्या मधल्या माकडानं हे दोघांची हे लोण्याचे गोळे खाऊन पार केलं. आता हे लोण्याचे गोळे माकड काय तुम्हाला समजून घ्या. पण सध्या ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये कुणाला राहायचंच नाही. सर्व एकमेकावर ढकलून यातनं पळ काढायचा प्रयत्न करत आहेत. आणि घाट्याचा सौदा कधी शरद पवार साहेब करतील असं स्वप्नातही वाटत नाही. कारण महाविकास आघाडीचं भविष्य काय आहे हे शरद पवाराहून जास्त कुणाला कळेल हेही मला वाटत नाही. कारण लढाया फक्त बडाह्या मारून लढल्या जात नाहीत. लढायासाठी, राजकारणासाठी ती वातावरण निर्मिती तयार करावी लागते. ते वातावरण पाहिजे, त्याकरता विकास करावा लागतो. हा सगळं काही आहे ही विश्वासार्हता विकासाची लोकांनी आशा सोडून दिली लोकांकडनं. ते निर्णय आहे, ते निर्णय घ्यावे ते या सरकारनं, महायुतीनं, हे लोकांनाही माहीत आहे. म्हणून यांच्या सभेला गर्दी असते, पण वोट करायला यांच्याकडे गर्दी नसते, गर्दी इकडं असते. हा फरक आहे. सध्या राऊतांनी आणि सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. देशासाठी, देशातील नागरिकांसाठी, हिंदुस्थानासाठी, महाराष्ट्रासाठी जे काही करता येईल हे करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. पण या ठिकाणी ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत. आम्ही विरोधक आहोत, आम्ही सत्ताधारी आहोत, त्यांचे मोटिव्ह वेगळे, यांचे मोटिव्ह वेगळे. या ठिकाणी लढाई लागली आहे वर्चस्वाची, मी किती शहाणा आहे म्हणण्याची. पण याच्या माध्यमातून लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी कुणाला हे चिंता नाही. जे चिंता करतात त्यांनासुद्धा हे लोक विरोध करतात. पण काही असो, शरद पवार नक्कीच गुगली मारणार आहेत, तेवढं मात्र खरं आहे. पूर्वी ठाकरे बंधू हे म्हणायचे, ठाकरे हे म्हणायचे की आमचं सगळं आलबेल आहे. आता असंच शरद पवारांचे काही लोक म्हणतात म्हणजे हे सगळं आलबेल आहे. पण आलबेल कधी कोलमलेल हे काही सांगता येत नाही. तुमचं एकूणच या 2 स्वयंघोषित नेत्याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, राम राम.